भिवंडीत नागरिकांच्या मदतीला उतरला स्पायडरमॅन. नागरिकांच्या गाड्यांना दिला धक्का. मुंबई आणि उपनगरांमध्ये दरवर्षी येणारा पावसाळा नागरी पायाभूत सुविधांची पोलखोल करतो. हे नवं राहिलेलं नाहीये. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि विशेषतः भिवंडी परिसरात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून रस्ते आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं वाहतुकीचा बोजवारा उडालाय. अशा या अत्यंत बिकट परिस्थितीत भिवंडीच्या रस्त्यांवर एक अशी घटना घडली आहे ज्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. एक तरुण चक्क रस्त्यावर उतरून स्पायडरमॅनचा पोशाख परिधान करत नागरिकांना मदत करताना दिसतोय. स्पायडरमॅन आपल्याला फक्त चित्रपटात नागरिकांची मदत करताना दिसतो, पण या स्पायडरमॅननं थेट रस्त्यावर पाण्यात उतरून नागरिकांची मदत केली आहे. या व्हिडिओतून जाणून घेऊयात की स्पायडरमॅननं कशी लोकांची मदत केली आहे आणि मुंबईत आतापर्यंत पावसामुळे किती नुकसान झालंय. स्पायडरमॅन बनलेला हा तरुण कोण आहे? नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. मुंबई आणि उपनगरात गेल्या काही दिवसांपासून तुफान पाऊस बरसतोय. शनिवारी भिवंडी शहरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे 3 बत्ती, नजराणा टॉकीज आणि वराळ देवी परिसर पूर्णपणे जलमय झाला होता. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांचे हाल होत असताना अचानक हॉलिवूड चित्रपटातील प्रसिद्ध पात्र स्पायडरमॅनचा पोशाख परिधान केलेला एक तरुण नागरिकांच्या मदतीसाठी थेट रस्त्यावर उतरला. सुरुवातीला अनेकांना हा केवळ सोशल मीडियावरील रील किंवा स्टंटचा प्रकार वाटला. मात्र या तरुणानं ज्या प्रकारे प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. हा पडद्यावरील काल्पनिक सुपर हिरो नसून संकटाच्या काळात धावून आलेला रक्ता माणसाचा रिअल लाईफ हिरो असल्याची जाणीव प्रत्येकाला झाली. या तरुणानं कोणत्याही यंत्रणेची वाट न पाहता थेट पाण्यातील कचरा बाजूला केला. रस्त्यावरील गटर आणि पाण्याच्या वाहत्या मार्गात अडकलेला कचरा बाजूला केला, जेणेकरून पाण्याचा निचरा वेगानं होईल आणि रस्त्यावरील पाण्याचा स्तर कमी होईल. एवढ्यावरच न थांबता पाण्याच्या प्रवाहामुळे अडकलेल्या लहान मुलांना त्यानं आपल्या खांद्यावर बसवलं आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. त्याचवेळी एका महिलेची दुचाकी पाण्याच्या मध्यभागी बंद पडली होती. हे पाहताच या स्पायडरमॅननं धावत जाऊन तिची गाडी ढकलत सुरक्षित बाजूला आणली. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना पाण्याच्या खोलीचा आणि खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं हा तरुण स्वतः पाण्यात उभा राहून वाहनांना दिशा दाखवत होता आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांसारखी मदत करत होता. भिवंडीतील रस्त्यांवर थेट स्पायडरमॅनच्या वेशात उतरलेल्या या स्पायडरमॅनचे नाव शादाब मोमीन असं आहे. तो भिवंडीचा स्थानिक रहिवासी आहे. पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहराची झालेली दुरवस्था पाहून शादाबनं स्वतः स्पायडरमॅनचा ड्रेस परिधान केला आणि तो थेट भरलेल्या पाण्यात उतरला. यापूर्वीही शादाब मोमीन यानं भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि इतर सखल भागात पाणी साचलेलं असताना स्वतः चेंबरमध्ये साचलेला कचरा आणि अडथळे दूर करून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला होता. पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेक नागरिकांना त्यानं सुरक्षित बाहेर काढलंय. यामुळे त्या आता शादाबचं चांगलंच कौतुक होत आहे. दुसरीकडे या मुसळधार पावसानं मुंबई आणि ठाणे परिसरात मोठी जीवित आणि वित्तहानी घडून आणली आहे. ठिकठिकाणी झाडं कोलमडल्यानं आणि शॉर्ट सर्किटच्या दुर्घटनांमुळे काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. सखल भागातील कच्ची घरं आणि भिंती कोसळल्यानं अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. विशेषतः भिवंडी आणि ठाण्यातील ग्रामीण भागात रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे झालेल्या अपघातांमध्ये अनेकांना गंभीर दुखापत झाली असून प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा राबवली जात असली तरी निसर्गाच्या या कोपामुळे झालेले जीवित नुकसान कधीही न भरून येणार आहे. या जलप्रलयामुळे मुंबई ठाण्यातील व्यावसायिक बाजारपेठा, गोदाम आणि तळमजल्यावरील दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं लाखो रुपयांचा माल सडून खराब झालाय. रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं असून यामुळे वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी गेल्यानं वाहन चालकांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी उपसणारे पंप आणि लिफ्ट यंत्रणा निकामी झाल्यात, तर गरिबांच्या घरात पाणी शिरल्यानं धान्य आणि कपड्यांसह संपूर्ण संसार वाहून गेलाय. ज्यामुळे आधीच महागाईनं ओरपडलेल्या सामान्य माणसाचं आर्थिक कंबरड पूर्णपणे मोडलंय. एकीकडे मुंबईत पावसानं हाहाकार माजवलाय. अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. नागरिकांच्या घरात पाणी घुसलंय. त्याच ठिकाणी एक तरुण सुपरमॅन बनत नागरिकांना मदत करताना दिसतोय. मुंबईत बरसत असलेल्या पावसाबाबत आणि या तरुणानं केलेल्या कामाबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.